12वीचा रिझल्ट लागला, आता आलं करिअरचं मोठं टेन्शन. अहो मग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण. कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे, जिथे कमवा, शिका आणि आपलं करिअर घडवा. संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्समधून भारत आणि परदेशात 100% नोकरीची हमी. अहो मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. जय हो. आई आई मी बोला की बाळ कोणाचं तुमचं बोलायला म्हणतो नातू आहे माझा. नातं आहे वय. बरं आई, मला एक तुला अनुभव शेअर करायचा आहे. म्हणजे तो अनुभव खूप छान आहे माझ्यासाठी पण. छोटा आहे ना पण? म्हणजे छोटा आहे पण छान आहे अनुभव. तुला सांगतो मी, छोटाच होतो असं लय जास्त सांगत नाही मोठा. तर आई, आता कामाच्या घाईमध्ये खूप लोड आहे माझं. माझं खाजगी प्लंबिंग पण आणि हे पण मी करतोय, म्हणजे इलेक्ट्रॉनिक पण दोन्ही पण काम करतो. आता सगळी इमारत पावसाच्या ती सगळी झाका लागल्यात आणि खूप काम होतं माझं, लोड आहे. आणि साहेब लोक तर मला अगदी सुट्टी देतच नाहीत. माझ्याविषयी 4-5 आम्ही कामगार, म्हणजे आम्ही सर्वत्र आम्ही एकत्र काम करतो, म्हणजे कामगार माझ्या सोबत असतात. आणि आमच्या इथं भाईलंपात विठ्ठू माऊलीचं ज्ञानेश्वरी पारायण होतं. एकदम 7 दिवसाचं पारायण होतं ना ज्ञानेश्वरीचं. आणि आई नेमकं त्यावेळी मी सगळी लोक मला ते बस घरात पोहती आहे तू बस, मी नाहीच म्हणतो त्यांना बसायला. नाहीच व्हायला एवढं का तर कामाचा लोड खूप आहे आणि मला बसता येणार नाहीच म्हणल्यानंतर गेल्यावर आई मागल्या गुरुवारी मी स्वप्नात पडलं की मी विठ्ठू माऊलींच्या दर्शनाला साठी गेलो, घरी गेलो. म्हणजे कुठं, म्हणजे ह्याच्यामध्ये गेलो, मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रत्यक्षात मला 16 वर्षाचा मुलगा त्या विठ्ठू माऊलीमध्ये मला दिसला प्रत्यक्षात. आणि आणि पाहिजे दादा, अजून काय पाहिजे तुम्हाला सांगा. आणि मुलगी मला वाटते एकदम मला वाटते 9 वर्षाची मुलगी त्यांच्यामध्ये ती रुक्मिणी दिसली. अक्षरशः मुलगी दिसली. मी जसं त्यांच्याकडे एका लहान मुलासारखं बघतो ना, मानव खाली वाकून, तसं मी त्यांच्याकडे ती पण माझ्याकडे बघायला गेली अक्षरशः. अक्षरशः बघायला. आणि ती पण म्हणाली की अक्षरशः तू बस वाचायला. मग अक्षरशः ते 7 दिवसात मी एवढं पारायण केलं ना, तर आज मला असं वाटायला की त्यामध्ये एकाही म्हणजे साहेबांचा लोकांचा मला फोनच आलेला नाही की कामावर येऊन जा. अगदी 7 दिवस म्हणजे कसं पारायण करून घेतलं ते आज स्वामींच्या कृपेने मी असं म्हणतो. स्वामींचा आभार मानत तितकंच आहे. एवढा अनुभव छान आला मला. आणि आई, अक्षर त्या विठ्ठू माऊली, तुला एक प्रश्न करायचा आहे मला, एक थोडासा प्रश्न करायचा मला. एकादशी दिवशी विठ्ठू माऊलीचा दर्शन घेत असताना पाय मला मऊ लागतात, काय करणार सर? हा उत्तर मी तुला प्रश्नाचं उत्तर केले. दादांना विचारा दादा, का असते काय असं तर सांगू शकतो. तर जास्त पवलेले असते त्यामध्ये. पण मऊ म्हणजे त्यांचं प्रेम आहे ना तुमच्यावर, ते प्रेम व्यक्त करतायत तुमच्यावर. म्हणजे एका दिवशी लागलं नाही, पाया पडतो. जरा लांब आहे माझ्यापासून, पण मी एका दिवशी न चुकता पाया पडत होते. मला एकट्याला मऊ लागतात. मी मित्राला पण विचारतो तुला काय जाणवलं का, तो म्हणते काय नाही, तुला काय जाणवते. मी त्याच्याबरोबर उत्तरच बोलत नाही ना, त्याच्याबरोबर काय मला काय जाणवलं. फक्त मलाच का दोन्ही विठ्ठल माऊलीच्या आणि रुक्मिणीचं पाय मऊ लागलेत मला अक्षरशः. दादा त्यांचं तुमच्यावर. आणि आई, असं गणपतीकडे पण एक असं आहे, ही जी आहे गारगोडीची मूर्ती आहे, तिला जरासं बारीक लक्ष दिलं ना तर लहान मुलांमध्ये मला अक्षरशः गणपती दिसतो असा. दादा आता तुम्हाला मागे बघायची गरजच नाही, तुम्ही आता पुढे पुढे चालणार. खूप छान दादा, खूप छान. आई नाही, असं कसं झालं मला ते हेच होत नव्हतं मला, म्हणजे सांगायचं कधी हा प्रश्न मला पडला होता. म्हणजे आज मी अक्षरशः बसल्यानंतर मला एका व्यक्तीने सांगितलं खरंच छान अनुभव आहे तुला. म्हणजे आध्यात्मिक व्यक्तीने मला सांगितलं. माझ्याकडे फक्त मी एकटाच सेविक्री आहे, मी एकटाच म्हणतात जातो, मला कोणी सोबत नसेल ते मी एकटा चालत पण जातो एकदा अक्कलकोटला. डिसेंबरला आम्ही एकदम 16-17 आम्ही चालत जातो. मला वाटतं 22 दिवस लागतात आम्हाला चालायला. अक्कलकोटला आम्ही जातो. फक्त हे बघा, गावात जर दिंडी असेल तर 16 पुढे फोडून मीच करतो सगळ्या गोष्टी. अरे वा, खूप छान दादा, खूप छान. मी शेअर करते दादा. नको आई, बघ तुझ्या मनामध्ये ठेव, कारण नको असू दे, पण एक सांगायची इच्छा मला, तुला सांगायचं मला इच्छा होती तुला आज खूप. नाही, मग हे असं शेअर केलं ना दादा, अजून स्वामी सेवेकरी घडतात आणि तुम्हाला चांगले अनुभव येतात अजून.
हो मागल्या तुला पण फोन केला होता ना मागल्या रविवारच्या मागच्या हो वेळेला. हो 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 लक्षात आहे ना तुला? हो 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 मी शेअर करते हा दादा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.